हाय हॅलो नमस्कार. मी नम्रता पुन्हा एकदा तुमचं माझ्या नेसवा सखी साडी या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम मी तुम्हा मायबाप प्रेक्षकांची, माझ्या लाडक्या सख्यांची आणि जे कोणी हा माझा व्हिडिओ पाहत आहे त्या सर्वांची माफी मागू इच्छिते. काही कारणामुळे मला हा व्हिडिओ लेट पोस्ट करावा लागला. माझ्या आधीच्या 2 व्हिडिओना जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, जो विश्वास दाखवलात, तोच विश्वास तोच प्रतिसाद तुम्ही याही व्हिडिओला द्याल याची मला खात्री आहे. माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या आईची नॉर्मल साडी रेडी टू वेअरमध्ये रूपांतरित करून दाखवली होती. आज तीच साडी मी तुम्हाला 2 मिनिटात कशी परिधान करू शकतो किंवा कशी नेसू शकतो याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे. चला तर मग बघूया रेडी टू वेअर साडीचा नवा लुक कसा दिसतोय ते. आता आपण रेडी टू वेअर साडी नेसायला सुरुवात करत आहोत. नॉर्मली आपण पलकर घालतो त्याप्रमाणे पलकर घालून आपली जी साडी आहे ती परकरमध्ये टक करून घेत आहोत. गोल राऊंडमध्ये आपल्या लेंथनुसार, आपल्या मेजरमेंटनुसार आपण ही साडी टक करून घेत आहोत. आपला पदराकडचा भाग आणि मिऱ्यांकडचा भाग हा स्टिच आहे, त्यामुळे आपल्याला तो प्रॉपर स्टिच करून मिळतो. आता आपण पदराकडचा भाग हा शोल्डरवरती टाकत आहोत. आता हा पदराकडचा भाग आपण प्रॉपर पिनअप करून घेत आहोत. तुम्ही बघतच असाल की पदराकडचा भाग जो स्टिच केला आहे त्यामुळे आपल्याला 2 मिनिटात आपण पदराकडचा जो भाग आहे तो आपण पिनअप करून घेतलेला आहे. त्यानंतर साडीचा जो खालचा भाग आहे मिऱ्यांकडचा तो प्रॉपर व्यवस्थित पिनने अटॅच करून घेऊन आपल्या शेपनुसार पिनने अटॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर मिरीकडचा जो भाग आहे तो परकरमध्ये व्यवस्थित टक करून घ्यायचा आहे. तुम्ही बघतच असाल की मिरीकडचाही भाग आपला स्टिच केलेला आहे, त्यामुळे मिऱ्याही काढायची काही गरज नाही, त्या ऑलरेडी काढलेल्या असतात. अशाच पद्धतीने आपण 2 मिनिटात रेडी टू वेअर साडी आपली नेसून झालेली आहे. याच प्रकारच्या तुम्हालाही रेडी टू वेअर साड्या हव्या असतील तर आजच नक्की मला संपर्क करा. माझा नंबर मी स्क्रीनवरती खाली मेन्शन करते. अशाच पद्धतीच्या नवनवीन साड्यांसाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच लाईक करा आणि सहज नेसा, सुंदर दिसा.